ताई आज रात्रीपर्यंत जर घरात आली नाही तर मला काहीतरी करावंच लागेल. आजी पण म्हणाली होती की ती संकटात आहे. काय करू मी? बाबांना पण शोधायचंय, पण नकाशा पण ताईकडे. मला तो नकाशा धुसरचा आठवतोय. मी नकाशा परत तयार करू का? हां. मीरा, तुम्हाला काही सापडलं का? मी घराचा आउट हाऊसचा प्लॅन बघितला, पण तू म्हणतेस तशी एखादी सिक्रेट रूम वगैरे मला तर दिसली नाही. शोध तर घ्यावा लागेलच. काहीतरी आहे जे नजरेतून सुटतंय. मीरा, तुम्ही एक काम कराल का प्लीज? सांग ना. त्या मंदिरात जाऊन रुद्रकेतूंचा मृतदेह घेऊन याल. रुद्रकेतूची डेड बॉडी घरात आणायची. हो. मीरा, डेड बॉडी घरात आणायचं म्हणजे काय तुला कळतंय ना? मला कळतंय, पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. त्या रुद्रकेतूंचा मृतदेह आपल्याला इथे आणावाच लागेल. त्याशिवाय काही उपाय नाहीये आपल्याकडे. त्या मंजिरीचा जर अंत करायचा असेल तर तो मृतदेह आपला खूप गरजेचा आहे. प्लीज काहीतरी करा ना तुम्ही. ठीक आहे, जर हे इतकं महत्वाचं असेल तर आणतो मी. ऐका ना, काळजी घ्या हा स्वतःची. काळजी करू नकोस, मला काहीच होणार नाही. येतो मी. चला. ऐक ना माया, मला खूप भीती वाटते. आपण घरी जाऊया. नाही नाही, घाबरू नका घाबरू नका, काही होणार नाही. अगं घाबरू नका. काय तू गेल्या वेळेस आठवतं ना तुला काय झालं होतं ते? हो मला माहित आहे, पण आता नाही होणार असं काही. घाबरू नका तुम्ही. चपला वगैरे लपवल्यास ना? हो नाही, चपला तिकडेच काढल्यात. दिसणार ना? हो चला चला. काय आपण परत छोटे नाही ना होणार? हो नाही नाही, असं काही नो वे, असं काही होणार नाही. हे बघा, मंजिरी मॅडमने इथे आपल्याला पाठवलंय म्हणजे त्यांनी आपल्याला एक प्रोटेक्शन दिलंच असणार, त्याशिवाय नाही पाठवणार. हा चला आपण जाऊया पटकन, हे वियर्ड काम करूया आणि सटकूया इकडून. चला. 1 2 3 असं म्हणूया आणि एकत्र पाय टाकूया. ओके ओके. थांब. हा हा. 1 2 2 3. छोटं झालं? नाही नाही नाही. ओके ओके ओके. चला 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 चला. दादा, मी बाहेर चालली आहे. आई सुद्धा घरात नाहीये आणि वेदा एकटीच आहे तिच्या रूम मध्ये. ओके. दादा, तुला हवं असेल तर तू तिच्या सोबत थांबू शकतोस. म्हणजे तिच्या सोबत टाइम स्पेंड केला तर तिलाही बरं वाटेल. अनन्या, मला एक खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे. तू एक काम करता, तू मीराला सांग ना वेदाजवळ थांबायला. ती सुद्धा वेदाला खूप मिस करत होती. बघते. हळू हळू. अरे काही दिसतच नाही अंधारात. काय भयानक जागा. बापरे. देवा, अरे काय वेळ आणून ठेवलेस माझ्यावर. काय बघावं लागतंय हे मला. अरे बापरे. शांत व्हावं. शांत काय वा सारखं सारखं.
2026 आहे हे. या आत्ताच्या जमान्यामध्ये हे असं कुठे बघायला मिळतं? हे फक्त हॉरर फिल्म मध्ये बघायला मिळतं, ते पण मी बघते असं घाबरत घाबरत. ऐक ना, मला असं वाटतंय मला स्वप्न पडलंय खरंच. ऐक ग, आई, आई, स्वप्न नाही नाही खरंय की नाही हे बघा, आता ना ती डेड बॉडी कुठे ते शोधावी लागेल, नाहीतर मंजिरी मॅडम आपली डेड बॉडी करतील. इथं नीट दिसत नाही अंधारात काही. ते बघा तिकडे जाऊया. हो काय तिथून जाऊ शकतो, तिथून जाऊ शकतो. हा ते अंधारात नीट काही कळत आता नाही. खाली बघा, खाली बघा, खाली बघा. काही दिसत नाहीये. डेड बॉडी. Oh my God. मला खूप भीती वाटते. नाही नाही काही नाही होणार. चला तुम्ही पुढे चला, पुढे व्हा, पुढे व्हा. तू जाऊ नको. हो मी आहे. मेलाय ना? हो. हा तोच माणूस आहे ना? तोच असेल. माया, माया, या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाही हो, असं काही नाहीये. चला, असे का कपडे घातले त्या माणसाने? हो, आपल्याला काय करायचंय? फॅशन शो मांडायचंय का? हे बघा, आत्तासाठी आपल्याला या माणसाला या गोधडीत लपेटायचंय आणि आपल्याला इथून सटकायचंय. हा चला. काय झालं? हे मी गाडी नाही आणली. माया, घरात निघताना नाही विचार करताय तुला? हा आता कसं न्यायचं? चला उचला. अरे थांब, पत्र तर खोचू दे. हा चला. एवढी ताकद तर मी माझ्या आयुष्यात कधी लावली नव्हती. हो ठीक आहे. हो चला आता लावा. किती जड आहे. मग काय हलकी असणार आहे? हो तुम्ही सोडू नका ना असं. पाय धरा, पाय धरा. लावते. चल तिकडनं. ऐका ना, हे असं नाही होणार आहे. तुम्हाला उचलावं लागणार आहे. पाय धरा. हा ताकद लावा. चला. इथे का आलाय? मला नाही माहिती. शांत. काल आलो होतो तेव्हा त्या रुद्रकेतूंचं प्रेत इथेच होतं. गेलं कुठे?